हे गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटरडे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे बिकॉज ऑफ आमचा झालेला आहे फार्म हाऊसचा प्लॅन. तर मी बऱ्याच वेळापासून वाट बघते आहे सगळ्यांची. 3चा टायमिंग झाला होता, लिटरली 3 वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा अजून पण कोणाचा पत्ता नाही आहे. आणि बघताय तुम्ही, मी इकडे तिकडे सगळ्यांची वाट बघत होती, आत्ता येतील मग येतील, पण अजून कोणीच आलं नाही आहे. तर मग बाकी आम्ही आता पनवेलला आहोत. पनवेलवरून आम्ही पुढे जाणार आहोत. 10 ते 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. ही जी समोरून ट्रेन येते आहे ना, मला 101% श्युरिटीने वाटलं होतं की सगळेजण याच ट्रेनमध्ये असतील आणि बाय लक सगळेजण ह्याच ट्रेनमध्ये निघालेले म्हणजे याच ट्रेनमध्ये होते सगळेजण. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहेत आणि खूप दिवसांनी आपण हा व्लॉग बनवतो आहे. माझ्या डोक्यात असं काय नव्हतं, पण म्हटलं ठीक आहे, छोट्या छोट्या मेमरीज आपण घेऊयात क्लिपमध्ये. तर तुम्ही बघू शकता, आता जस्ट मला कॉल आला आणि मी जिथून बसले तिथूनच मला दिसलेलं की समोर आले. हे बघा, ही आमची पूर्ण पब्लिक आहे जी आम्ही फार्म हाऊसला निघालो आहे. तर किती वेळा वाट बघितली. ठीक आहे, आता पुढे तुम्ही बघाच. ओके, आणि सो आता आम्ही आलो आहे, इथेच थांबलो आहे पनवेल स्टेशनला. केक घेतलाय, आता कॅब बघतोय. बाय. आता तुझा प्लॅन काय आहे? आता माझा जायचं, लवकर जायचं, असं डुबकी मारायची पडेल. आता आमची एक गाडी गेली आहे पुढे. आता आम्ही विवेकसाठी फक्त एका व्यक्तीसाठी आम्ही अर्धा तास थांबणार आहे आणि मग त्याच्यानंतर आमची पण गाडी जाणार आहे. आणि आम्ही आता येऊन पहिले 1 तास उभे राहिले. काय नाही, हे लोक अर्धा तासच उभे राहिलेत. मला येऊन जवळजवळ 1 तास झाला आहे. 1 तास मी अर्धा तास ह्या लोकांची वाट बघितली. त्याच्यानंतर परत आम्ही लोक जरा आणायला गेलो सामान. त्याच्यानंतर आम्ही परत तिथे आता बसलो आहे. आता तो येईल, अर्धा तास वाट बघू आणि मग दुसरी पण गाडी निघेल. मी काय खाल्लं पण नाही आहे. काय नाही खाल्लंय, भरपूर काय खाल्लंय तिने. नाही काय खाल्लं आहे. आत्ताच मी तिला चीज बर्गर खावायला घातला, चिकनवाला, पण तो काय एवढा. ठीक आहे, चला मग विवेक आल्यावर आपण पुढचा ब्लॉग घेऊयात. बाय. एक माणूस हाच आहे तो 1 तास आम्हाला वाट बघायला लावणारा. आमचे फक्त कपडे दिसतात. तरी ना आता खूप मोठा स्कॅम झाला आहे. आपल्यासोबत नाही झाला, ती पहिली गाडी गेलेली त्यांच्यासोबत झालाय आणि हीच ती पहिली गाडी. काय झालंय सांग जरा ताई. ही पहिली गाडी आहे जी इथे जायचं होतं, ती चुकून तिकडे गेले. आणि कधी निघाले ते लोक? अर्धा तास आणि अजून आमच्या पण मागे आहेत. ते जाऊ दे, आपला व्ह्यू बघा. अशा प्रकारे आम्ही सगळेच खाली उतरलोय आणि आमच्या सगळ्यांचाच पचका झालाय. आम्हाला जिथे जायचंय आम्हाला ती जागा भेटतच नाही. काय बोलतेस मधून? मला कोणी हेल्प करायला असताना तर खूप बरं झालं असतं. आणि ही आपली उद्यासाठी बर्थडे गर्ल असणार आहे. पण मला तर काहीतरी वेगळंच वाटतं. तिचा केक पण फ्लॉप झालेला आहे. आणि ह्या बघा, गाडीतून उतरायसाठी खूप स्ट्रगल करावे लागतात. 2दा उड्या मारलेत. ठीक आहे, हे सगळं झालंच. तुम्हाला आता मी मस्त निसर्ग
शकता तुम्ही, खूप सुंदर जागा आहे. बघा ना किती छान आहे, फोटोसाठी तर बेस्ट आहे. दाखवायला लागेल ना गेट. तर आम्ही एवढं फिरून फिरून फिरून, म्हणजे आमची गाडी नाही फिरली जास्त, आम्ही आलो बरोबर. ही जी पहिली गाडी गेलेली ना त्यांना ते फिरले 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 आणि शेवटी आम्हाला भेटले. नशीब आम्हाला भेटले, कारण इथे काहीच रोडवर भेटले हां. म्हणून आपण इथे सोबत येऊ शकलो, नाहीतर इथे, आणि पहिली गोष्ट इथे रेंज पण नाही आहे काहीच. आणि खरंच खूप छान जागा आहे, मी तुम्हाला दाखवते पूर्ण. चला, एकदा तरी विजिट करा. दिसतंय 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 दिसतंय. तर अशा प्रकारे आपण एंट्री करत आहोत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. फायनली द वेट इज ओव्हर. ये आणि इथे मधू घसरगुंडी खेळणार आहे. आपण दोघी बसू. आणि ना इथे झोपाळा पण आहे, इथे कोंबड्या पण आहे. आमची इकडची सोय पण झाली, हे बघा कोंबड्या. सोय झाली, आपली सोय आहे. पण ते तुटलं तर मी काय करू. इथे फोटोसाठी हे खूप छान एक त्यांनी केलं आहे, हे वालं. हां, त्याच्यामुळे आपल्या न्यू कपल जे आहे, आता जे मॅरिड कपल होणार आहे त्यांचा आपण फोटोशूट पण खूप छान करू शकतो. आणि हा स्विमिंग पूल आहे, ठीक आहे, छोटा आहे पण छान आहे. हा नवरदेव असणार आहे आपला डिसेंबरचा, ह्याच्याकडनंच आपली ही पार्टी आहे. तर अशा प्रकारे आहे. हां, मला तर दाखवा. गाडीत काही राहिलं नाही. आम्ही सुद्धा हा ट्रेंड फॉलो केलेला आहे. आम्ही गरीब लोक, आम्ही गरीब लोक. हाय मधू, आपण गरीबावानी हे पितोय स्प्राईट. म्हणतो आता नका घालू. अरे उद्या वन पीस घालू. अरे आता नका घालू. उद्या नको घालू. ऐक ना, जाना नहीं मुझे मुझे याद रखना कहीं भूल
आहे आणि मी एकटी सुटले. सगळ्यांना उठवते पण कोणच उठायला तयार नाही. एकतर आम्ही रात्रभर जागणार होतो, तो प्लॅन फ्लॉप झाला. हाऊसी खेळणार होतो, परत बरेच काय खेळणार होतो, तो पण प्लॅन फ्लॉप केला ह्या लोकांनी. आणि आता असे झोपले जसे काही ह्यांच्या घरी चालेल. त्यांना घर भेटत नाही वाटतं झोपायला, झोपतायचं मेले. आणि लिटरली आत्ता हा समोरचा व्ह्यू एवढा मस्त आहे, एवढा मस्त आहे. तिथे एक प्रॉब्लेम आहे फक्त की ना लाईटसारखी येते जाते, त्याच्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला आहे. पण बाकी जेवणाबद्दल बोलाल तर एक नंबर जेवण आहे. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो आता. थांबा एक मिनिट. तो आमचा फार्म हाऊस, तो आमचा पूल आहे आणि जो असा आमचा समोरचा व्ह्यू आहे. आणि इथे मस्तपैकी गाई पण आहे. थोडंसं आतमध्ये आहे पण ठीक आहे, कारण समोरचा जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर आहे. तुम्ही रात्री बघा, सकाळी बघा, एकच नंबर. इकडे बघा पूर्ण फॉग आहे, बघा काय दिसत नाही, पूर्ण फॉग आहे. आणि गाईच सगळे झोपलेले आहेत. तर मला ना वैताग आला आता असं वाटतंय. तर मी असं म्हणत होते या तुम्ही लोक, पण आता मला नाही माहिती सगळे आमच्या सारखेच असतील काय. सगळ्यांनी प्लॅन फ्लॉप केला. मला लय हर्ट झालं आहे, लय जास्त हर्ट झालं आहे. काय आहे मस्त म्हणलं भाई पैशांवर हाऊजी खेळू, पैसे जिंकू. एक तर आपण हाऊजी कधी हारत नाही. हे बघा आता शिव्या देऊन उठले जातात. समोरचा व्ह्यू कसा आहे? हा एकदम छान, क्यूट आहे क्यूट. एक नंबर व्ह्यू आहे. मोबाईलमध्ये एवढं काय दिसत नसेल पण समोर एक नंबर दिसतंय. जे मी तुम्हाला दाखवलं त्या साईडला, आमच्या पुढच्या साईडला आहे ना पूर्ण मस्तपैकी आहे ना फॉग आला. आणि बघू आता आम्ही लोकांनी प्लॅन केला इथे जवळच आहे ना थोडंसं असं नदी टाईप आहे, तर आम्ही लोक तिकडे जाणार आहे. काल तर आमचा विचार प्लॅन झालेला की तिकडे जायचा, पण बघू लेट्स सी जातोय की नाही. अगर जाऊ तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. ठीक आहे, बाय. सगळे आता उठल्यावर मी परत घेऊन येईल सगळ्यांसोबत. बघू आपण पुढे. चलो बाय. हे बघा ह्यांना पण मी कधीची उठवती आहे, हे लोक पण. तर आहे ना आत्ताच माझं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. थांबा मी तुम्हाला दाखवते साईडला. कसला भारी गुलाब आहे, खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे, अप्रतिम अति सुंदर. तिथे मी पण बसते. अशी नाही तुटकी तुटकी आहे. आधी मी बसली ती ओढली होती तर मी मागून पूर्ण ओढली झाली. आणि हो बसत तेव्हा खाली पण त्याच्या आमच्याकडची लोक एवढी कलाकार आहेत. त्या खुर्चीच्या दोन्ही बाजूला असे खड्डे आहेत, तर दोन्ही बाजूला ना ते एक थम्सअपचा आणि एक तो ओळखेचा ग्लास ठेवलाय. काय बोलायचं. तर विषय असा आहे, मला आहे ना आत्ता नुकतंच आमच्या फार्म हाऊसच्या मागे नदी आहे, तर आपण जाऊ ती नदी बघायला. थांबा छत्री, नदी बघायला जाऊ. मला पण नव्हतं माहिती, मला आत्ताच कळालंय. दाखवते मी तुम्हाला. आणि त्या पाण्याचा ढोळ एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे, आम्ही वाहून जाऊ ते. येते हा व्ह्यू बघा, आमच्या फार्म हाऊसच्या मागचा, विलाचा मागचा व्ह्यू आहे. हे दिसतंय तुम्हाला पाणी, याच पाण्याबद्दल बोलतोय. योच तो पाणी. हाती रे लई. तू काल जाऊन आला इथे. पाणी बघा, एवढ्या पाण्यातून आम्ही चालत चाललोय. आई शपथ, ही पण फॅमिली चालले वाटतं बाजूला पण. बाबा
बघा काल पाणी नव्हतं अजिबात, आज पाणी नव्हतं. एखादा गेला ना तर पूर्ण वाहून जाईल. काय बोलतो ह्या फ्लो मध्ये है ना? काय पाण्याला. येल येल हे मला बघा ना. आणि हे बघा भाई काय पण रेस घेत आहे बिझनेस तर अशा प्रकारे सगळे आता उठलेत आणि आम्ही खूप एन्जॉय केला आहे. जेव्हा उठले तेव्हाचा व्हिडिओ शूट करायला मला टाईम नाही भेटला, कारण अशा खूप बऱ्याच गोष्टी घडल्या आता की ज्याने म्हणजे खूप कॉमेडी वगैरे झाली. पण कसं असं प्रत्येक गोष्ट नाही करायला पाहिजे एक्सप्लोर आपण, तर ती गोष्ट पर्सनल असलेलीच बरी. खूप काय काय झालं आहे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. आणि मी ह्याच्यासाठी परत व्हिडिओ चालू केला आहे. मी जो तुम्हाला मगाशी व्ह्यू दाखवलेला तिकडे आता मस्त वॉटरफॉल चालू आहे. थांबा मी दाखवते तुम्हाला. हा बघा, हा व्ह्यू बघा, हे बघा, हे बघा वॉटरफॉल. खूप छान वाटतं. असं वाटतं आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला आलो. काय बोलते मधू? आम्ही पनवेलमध्ये, आणि पनवेलमध्ये म्हणजे आम्ही आतमध्ये खूप पनवेलच्या बरेच 15 किलोमीटर आतमध्ये असेल ना, 15 किलोमीटर आतमध्ये. ठीक आहे. कशा असतात जागा कशी? तर मी असं बोलू दे, कसं असतं जागा कशीही असू दे, आपली माणसं सोबत असली ना कुठेही एन्जॉय करता येतं. मग ती लाईट जाऊ दे, जसं मी तुम्हाला बोलली की लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण आम्ही एन्जॉय केलं. ठीक आहे, तेवढ्यापुरती लाईट वगैरे जातेच. पावसाचे दिवस आहे आणि आम्ही खूप आतमध्ये झोपलाय. तर आता सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरलेत आणि आधी आम्ही मस्त आता रील्स वगैरे शूट करू.
निशा हे बघा. हाय आदिती. हे आदिती. हे आदिती. हाय मधू. काका. काका रात्रीपेक्षा पाणी वाढलंय ना पावसाच्या पाण्यामुळे. रात्रीच्या पाण्यामध्ये आम्ही दिसत तरी होतो आणि आता फक्त आमची माने पण मजा येणार आहे आता. खूप जास्त मजा येणार आहे. माने येणार आहेत. तर आता आम्ही आणि इथे खेळायला पण ॲक्टिव्हिटीज खूप आहे. म्हणजे बॅडमिंटन आहे. आपल्याला घरून काही आणायची गरज नाही लागणार आहे. बॅडमिंटन आहे, बॉल आहे, लुडो आहे, सापशिडी आहे, कॅरम आहे. पण मला वाटत नाही त्याची काही गरज लागेल जेव्हा आपण फॅमिली किंवा फ्रेंड्स सर्कलसोबत येतो. तर चला आता बस झालं व्लॉगिंग. मी आता जाते पाण्यात उतरते. अरे हे नाहीये गाणं कोण वाजवणार. गाणं ही नाही, ही खाली नाही उतरणार आहे ना. मग तू गाणी वाजव. तर आता आम्ही पासिंग द बॉल खेळतोय. तर थोड्या जर व्हिडिओ कोण काढत असेल तर मग मी तुम्हाला दाखवेल थोड्याफार व्हिडिओ. कारण नाही प्रत्येक वेळेस असं असतं ना, प्रत्येकजण इथे एन्जॉय करायला आलाय. तर मग ते कसं एन्जॉय झालं पाहिजे. उठा. तर मी आलेली माझा खेळ खेळायला गुगली आहे ना. तर मी असं बोलत होती की कसं प्रत्येकजण इथे आपला एन्जॉय करायला येतो. आपला व्हिडिओ कोण काढणार आहे हो. ठीक आहे चला खेळूयात आता आपण. जर मला झालं पॉसिबल तर मग मी करेल. हे बघा आणि ना इथे ऑलरेडी ना स्विमिंग पूल फुल भरला आहे. आणि आता एवढा जोरात पाऊस येतोय बघा. तर मजा येते. तर हाय आता आमचा निघायचा टायमिंग झाला आहे. आम्ही मध्ये खूप एन्जॉय केलं. जेवण झालं आमचं, हौजी खेळलो, बॅडमिंटन खेळलो,
परत बायपास खेळलो, खूप खूप खेळलो. मोबाईल यूज नाही करता आला एवढा, म्हणून शूट नाही घेतला. आता सगळ्यांची निघायची तयारी चालू आहे. 6 वाजताचं आमचं चेकआउट आहे. तर खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी इकडे. जर तुम्हाला सगळं स्टेशन नक्की तुम्ही इकडे या, खूप छान आहे. तर आता 1-2 ग्रुप सेल्फीज घेऊ. आम्ही सगळेजण रेडीसुद्धा झालो होतो मस्तपैकी. 1 पीस वगैरे घालून फोटोज वगैरे काढले. तेव्हा पण मला व्हिडिओ शूट करायला टाईम नाही भेटला. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आणि इकडे ना छोटे छोटे असे मळे मासे आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवते. मजा आली पण इकडे. पैसा वसूल आहे बॉस. थांबा मी दाखवते. मला दिसत आहे हे मळे मासे आहेत, म्हणजे खायचे फ्राय मासे, फ्राय. आम्ही थोडेफार पकडायचा प्रयत्न केला, पण आमच्याने काय ते सक्सेस झालं नाही. तर निघू आपण आता. 2-3 ग्रुप फोटो वगैरे घेऊ इथे आणि निघू. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा. सोडायचं आता थोडी मारते. अशा प्रकारे आमचा वीकेंड एंड झालेला आहे. आता आपण ब्लॉग एंड करतो आहे. आता इथून सगळे आपापल्या घरी जाणार. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.